आज आहे 29/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्याप्रमाणे बाबा तुमचा शृंगार करतात तसाच तुम्हाला देखील इतरांचा करायचा आहे. संपूर्ण दिवस सेवा करा. जे येतील त्यांना समजावून सांगा. काळजी करण्याची काहीच गरज नाही. प्रश्न आहे, हे नॉलेज कोटींमध्ये कोणीच समजतात किंवा धारण करतात असे का? उत्तर आहे, कारण तुम्ही सर्व नवीन गोष्टी ऐकविता. तुम्ही म्हणता परमात्मा बिंदूप्रमाणे आहेत, तर ऐकूनच गोंधळून जातात. शास्त्रांमध्ये तर या सर्व गोष्टी ऐकलेल्याच नाहीत. इतका वेळ जी भक्ती केली आहे ती आकर्षित करते, त्यामुळे लवकर समजत नाहीत. काही तर मग असे परवाने देखील निघतात जे म्हणतात, बाबा आम्ही तर विश्वाचे मालक जरूर बनणार. आम्हाला असे बाबा मिळाले आहेत, त्यांना आम्ही सोडू कसे शकतो? सर्व काही अर्पण करण्याचा उमंग येतो. गीत आहे, दूर देश के रहने वाले. ओम शांती. गोड गोड रुहानी मुले चांगल्या रीतीने जाणतात की आपण प्रवासी आहोत. हा आपला देश नाही आहे. हे बेहदचे नाटक खूप मोठा मंडप आहे. किती मोठमोठे दिवे अर्थात ग्रह तारे आहेत, हे कायम पेटलेले राहतात. आत्मा जाणते आपण सर्व ॲक्टर्स आहोत आणि नंबरवार आपल्या पार्ट अनुसार इथे पार्ट बजावण्यासाठी ॲक्युरेट वेळेवर येतो. सर्वात पहिले तुम्ही परत घरी जाऊन मग इथे येता. ही चांगल्या रीतीने समजून घेण्याची आणि धारण करण्याची गोष्ट आहे. नाटकामध्ये जे ॲक्टर्स असतात ते एकमेकांच्या ऑक्युपेशनला अर्थात पार्टला जाणत नसतील तर त्यांना काय म्हणावे? ड्रामाच्या आदी मध्य अंताला जाणल्याने तुम्ही हे अर्थात लक्ष्मीनारायण बनता. तर हे शिक्षण सर्वात वेगळे झाले. बाबा बीजरूप आहेत, नॉलेजफुल आहेत. ज्याप्रमाणे ते सामान्य बीज आणि त्याचे झाड असते त्याला जाणताना अगदी सुरुवातीला छोटी छोटी पाने येतात, मग मोठे होत होत झाड किती वृद्धीला प्राप्त होते, किती वेळ लागतो. तुमच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान आहे. बाबा तर एकदाच येतात. गोड गोड मुलांनो, हा अनादी अविनाशी ड्रामा आहे. बाबा आहेत स्वर्गाचे रचयिता, हेविनली गॉडफादर. हेवन स्थापन करण्यासाठी बाबांनाच यावे लागते. गायन देखील आहे, दूर देश का रहने वाला. हे रावण राज्य परके आहे. रावण राज्यामध्ये रामाला यायचे आहे. तुमच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे, तर बाबा समजावून सांगत आहेत आत्म्यांना की तुम्ही सर्व प्रवासी आहात. पार्ट बजावण्यासाठी एकत्र तर येणार नाही. तुम्हाला माहीत आहे, सर्वात पहिले असतात देवता. त्यावेळी इतर कोणीही नव्हते. खूप थोडे असतात, नंतर वृद्धी होत जाते. तुम्ही आत्मे शरीर सोडून सर्व तिथे येता. ही बाबांनीच बुद्धी दिली आहे. तुम्हा आत्म्यांना आता नॉलेज मिळाले आहे. आपण बीज आणि झाडाच्या आदी मध्य अंताला जाणतो. बीज वर आहे आणि खाली संपूर्ण झाड पसरलेले आहे. आता झाड पूर्णतः जडजडीभूत झाले आहे. तुम्ही मुलांनी या झाडाच्या आदी मध्य अंताला जाणले आहे. पूर्वी ऋषी मुनींना विचारत होते की रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताला जाणता का? तर नेती नेती म्हणायचे, जेव्हा की ते देखील जाणत नव्हते की परंपरेने कसे होऊ शकते. या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने धारण करायच्या आहेत. विसरायचे नाही. शिक्षण तर शिकायचे आहे. अभ्यास आणि योगबलानेच तुम्ही पद प्राप्त करता. पवित्र देखील जरूर बनायचे आहे. बाबांशिवाय इतर कोणीही पवित्र बनवू शकणार नाही. विनाशी धन दान करतात तर राजाई कुळामध्ये अथवा चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तुम्हा मुलांना खूप मोठ्या घरामध्ये जन्म मिळतो. नवीन दुनिया तर खूप लहान असते. सतयुगामध्ये देवतांचे जसे काही एक गाव आहे.
सुरुवातीला मुंबई किती लहान होती, आता पहा किती वाढ झाली आहे. सर्व आत्मे आपला पार्ट बजावतात. सर्वजण प्रवासी आहेत. बाबा एकाच वेळेचे प्रवासी आहात तुम्ही देखील एक वेळेचे प्रवासी. तुम्ही देखील एकदाच येता, मग पुनर्जन्म घेत पार्ट बजावतच राहतात. आता तुम्ही अमरलोकमध्ये जाण्यासाठी अमरकथा ऐकत आहात, ज्याद्वारे 21 जन्म उच्चपद प्राप्त करता. 21 पिढी म्हणतात ना, पिढी अर्थात वृद्ध होईपर्यंत. मग दुसरे शरीर आपणच घेतील. अकाले मृत्यू होणार नाही, ते आहेच अमरलोक. काळाचे नावच नाही. अचानक मृत्यू होत नाही. तुम्ही एक शरीर सोडून दुसरे घेता. दुःखाची कोणती गोष्टच नाही. सापाला दुःख होत असेल काय? आणखीनच आनंद होत असेल. आता तुम्हाला आत्म्याचे ज्ञान मिळते. आत्माच सर्व काही करते. आत्म्यामध्येच बुद्धी आहे. शरीर तर पूर्णतः वेगळे आहे. त्यामध्ये आत्मा नसेल तर शरीर चालू शकत नाही. कसे शरीर बनते? आत्मा कशी प्रवेश करते? प्रत्येक गोष्ट वंडरफुल आहे. बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, तुमचा स्वर्ग आहे वंडरफुल वर्ल्ड, अर्थात आश्चर्यकारक दुनिया. रावण राज्यामध्ये 7 वंडर्स दाखवतात. राम राज्यामध्ये बाबांचे एकच वंडर आहे, स्वर्ग, जे अर्धा कल्प कायम राहते. मनुष्यांनी पाहिले देखील नाही आहे, तरी देखील सर्वांच्या मुखाद्वारे स्वर्गाचे नाव जरूर निघते. आता तुम्ही बुद्धीद्वारे जाणता. काही जणांनी साक्षात्कार देखील केला आहे. बाबांनी अर्थात ब्रह्मा बाबांनी देखील विनाश आणि आपली राजधानी पाहिली. अर्जुनाला देखील साक्षात्कार होताना दाखविले आहे. आता खरोखर हा आहे गीता एपिसोड. बाबा सांगतात की मुलांनो, हे आहे पुरुषोत्तम संगम युग, जेव्हा मी येऊन तुम्हा मुलांना राजयोग शिकवतो आणि इतके उच्च बनवतो. दुनियेमध्ये या गोष्टींना कोणीही जाणत नाहीत. तुम्ही खूप मजेत राहता. इथे मनुष्य मरतात तर दिवा लावतात की आत्म्याला अंधार होऊ नये. सतयुगामध्ये अशा गोष्टी असत नाहीत. सतयुगामध्ये सर्व आत्म्यांचा दिवा जागृत असतो. घराघरामध्ये प्रकाश असतो. इथे मग मनुष्य घराघरामध्ये दिवे पेटवतात. बाबा म्हणतात, या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने बुद्धीमध्ये धारण करायच्या आहेत. बाबा आणि राजधानीची आठवण करत राहा. तुम्ही जाणता, इतका वेळ आपण राजाई केली. जे बऱ्याच काळापासून विलग झाले आहेत त्यांच्याशीच बाबा बोलतात, त्यांनाच शिकवतात. मुले जाणतात, या वेळच्या गोष्टींचे सण साजरे करतात. शिवजयंती भारतामध्येच साजरी करतात. शिव आहेत उच्चते उच्च भगवान. ते भारतामध्ये कसे येतात? त्यांनी स्वतः सांगितले की मला प्रकृतीचा आधार घेऊन यावे लागते, तेव्हाच तर बोलतात. नाही तर मुलांचा ज्ञान शृंगार कसा करणार? आता तुमचा शृंगार होत आहे. तुम्ही मग इतरांचा करत आहात. मनुष्यापासून देवता बनण्याचा. हे आहे खूप सोपे, परंतु मनुष्यांची बुद्धी अशी डल झाली आहे जे काहीच समजत नाहीत. टाईम घेतात. तुम्ही प्रदर्शनीमध्ये सर्व गोष्टी समजावून सांगतात. जो आला जसे समजावून सांगितले, सर्व ड्रामा. काळजी करण्याची काहीच गरज नाही. मुले म्हणतात, बाबा आम्ही डोकेफोड खूप करतो. निघतात मात्र कोटींमध्ये कोणी. ते तर होणार. तुम्ही म्हणता परमात्मा बिंदूप्रमाणे आहे. शास्त्रांमध्ये अशा गोष्टी नाही आहेत, त्यामुळे गोंधळून जातात. तुम्ही देखील पहिले मानत नव्हता. काही जणांना 2 वर्ष देखील समजून घेण्यासाठी लागली. निघून जातात, पुन्हा येतात. इतकी सहज भक्ती सुटत नाही. ती आपल्याकडे आकर्षित करते. हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. तुम्हा ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. विराट रूपाचा देखील अर्थ समजला आहे. ही आहे तुमची बाजोली. तुम्ही चक्र फिरता, याला विराट नाटक म्हटले जाते.
याचे देखील तुम्हाला ज्ञान आहे. त्या कॉलेजमध्ये तर काय काय शिकत राहतात. इथे ती गोष्ट नाही. सायन्स वृद्धीला प्राप्त होत राहते, त्याच्याद्वारे विनाश होणार आहे. आता भले तुम्ही समजवा, परंतु विरळा कोणी मिळेल जो म्हणेल ही तर खूप चांगली गोष्ट आहे. हे तर रोज समजावून सांगितले पाहिजे. कितीही काम असो, परंतु म्हणतील आम्हाला तर बाबांकडून जरूर वारसा घ्यायचा आहे. ही तर अथाह अनगिनत कमाई आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्या बुद्धीमध्ये संपूर्ण झाडाचे नॉलेज आहे. ते आता तुम्ही देखील समजत आहात. बाबा जे समजावून सांगतात ते एकदम ॲक्युरेट आहे. एक सेकंद दुसऱ्या सेकंदाशी मेळ खाऊ शकत नाही. किती सूक्ष्म आहे. तुम्ही किती चक्र अर्थात फेऱ्या मारल्या आहेत. हा ड्रामा उवेप्रमाणे चालतो. एकाच फेरीला 5000 वर्ष लागतात. त्यामध्ये सारा खेळ चालतो. त्यालाच जाणून घ्यायचे आहे. तिथे गायी देखील फर्स्ट क्लास असतील. ज्याप्रमाणे तुमचे पद, तसेच फर्निचर, तसेच घर भपका असतो. खुशी देखील आत्म्यालाच होते. माझी आत्मा तृप्त झाली. तृप्त परमात्मा असे तर म्हटले जात नाही. विचारतील, तुझी आत्मा तृप्त झाली? हो बाबा, तृप्त झाली. तर हा सर्व खेळ चालत आला आहे. बाबा जे समजावून सांगतात हा देखील ड्रामामधील खेळ आहे. आता बाबा तुम्हाला रिज्युएनेट करतात, अर्थात नवसंजीवनी देतात. तुमची काया कल्पवृक्षा समान बनते. नावच आहे अमरलोक. आत्मा देखील अमर आहे. काळ खाऊ शकत नाही. बाबा तुमच्या आत्म्यांशी बोलतात. अकाल आत्मा जी या तख्तावर बसली आहे तिच्याशी बोलतात. आत्मा या कानाद्वारे ऐकते. आम्हा आत्म्यांनाच बाबा शिकवण्यासाठी आले आहेत. बाबांची दृष्टी नेहमी आत्म्यांवर असते. तुम्हाला देखील बाबा समजावून सांगतात, नेहमी भावाभावाची दृष्टी ठेवा. मी भावाशी बोलत आहे तर मग क्रिमिनल दृष्टी जाणार नाही. ही प्रॅक्टिस खूप चांगली पाहिजे. मी आत्मा आहे. मी इतके जन्म घेऊन पाठ बजावला आहे. आपण पुण्य आत्मा होतो. आपणच पवित्र आत्मा बनलो आहोत. सोन्यामध्येच खाद पडते. जे आत्मे शेवटी येतील त्यांना काय म्हणणार? काही टक्के सोन्याचे असतील, भले पवित्र होऊन जातात, परंतु ताकद तर कमी आहे ना. फार फार तर 1-2 जन्म घेतले, त्याने काय झाले? बाबाजी मुरली चालवतात, तो आहे खजिना. जोपर्यंत बाबा देतील तोपर्यंत तुम्ही बाबांची आठवण करत राहा. आठवणीद्वारेच तुम्ही एव्हर हेल्दी बनता. गप्प होऊन बसल्याने देखील खूप फायदा आहे. मन मना भव याचा अर्थ देखील कोणी जाणत नाहीत. बाबाच प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगतात. इथे तर आहे अनर्थ. सर्वात मोठा अनर्थ आहे एकमेकांवर काम कटारी चालवणे, ज्यामुळे आदी मध्य अंत दुःख प्राप्त करतात. सर्वात घाणेरडी हिंसा ही आहे, म्हणून याला नरक म्हटले जाते. स्वर्ग आणि नरकाचा देखील कोणी अर्थ समजत नाहीत. तो अर्थात स्वर्ग आहे नंबर 1, नरक आहे लास्ट नंबर. तुम्ही जाणता आपण या विश्व नाटकातील ॲक्टर्स आहोत. तुम्ही नेती नेती म्हणणार नाहीत. तुम्ही श्रीमताद्वारे किती चांगली चित्रे बनवता, जी पाहूनच मनुष्य खुश होतात आणि सहज समजतात. हे चित्र बनविणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. अखेरीला तुम्ही आठवणीमध्येच राहाल. सृष्टीचक्र देखील बुद्धीमध्ये येईल. नवीन दुनिया कोण बनवतो आणि जुनी दुनिया कोण बनवतो हे सर्व तुम्हीच जाणता. सतो रजो तमोमध्ये सर्वांना यायचेच आहे. आता आहे कलियुग. हे कोणाला माहीतही नाही की बाबा येऊन आपल्याला स्वर्गाचा मालक बनवतील. कोणाच्या ध्यानातही येत नाही. तुम्हाला तर आता संपूर्ण सृष्टीच्या आदी मध्य अंताचे नॉलेज आहे. रचयिता बाबा यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये बसून समजावून सांगतात.
की मी तुम्हा आत्म्यांचा पिता आहे, बेहदचा टीचर आहे. हे संगमयुग आहे, पुरुषोत्तम युग. सतयुग आणि कलियुगाला पुरुषोत्तम म्हणणार नाही. संगमावरच तुम्ही पुरुषोत्तम बनता. जेव्हा बाबा येऊन राजयोग शिकवतात, दिवसेंदिवस तुम्हा मुलांना समजावून सांगणे खूप सोपे होईल. झाड वृद्धीला प्राप्त होत राहील. ज्योतीवर खूप परवाने अर्थात पतंग येतात फिदा होण्यासाठी. अशा बाबांना कोण सोडेल बरे? म्हणतील, बाबा बस, आम्ही तर तुमच्या जवळच बसून राहणार. हे सर्व काही तुमचे आहे. अशा श्रेष्ठ पित्याला आम्ही का सोडावे? जोश खूप जणांमध्ये येतो. बाबांकडून विश्वाची बादशाही मिळते तर आपण सोडून का जायचे? इथे तर आपण स्वर्गामध्ये बसलो आहोत. इथे कोणता काळसुद्धा येऊ शकणार नाही. परंतु बाबांचे श्रीमत घ्यावे लागेल. बाबा म्हणतील असे करू नका. उत्साह तर येईल, परंतु ड्रामामध्ये असे नाही आहे जे सगळे इथेच बसतील. उमंग येतो कारण जाणतात हे सर्व काही नष्ट होणार आहे. ज्यांचा पार्ट आहे ते ऐकत राहतात. बाबा म्हणतात, तुम्ही LLB ICS शिकता, यातून तुम्हाला काय मिळणार? उद्या शरीर सुटले तर काय मिळणार? काहीच नाही. ती आहे विनाशी विद्या, ही आहे अविनाशी विद्या. जी अविनाशी बाबा देतात. वेळ खूप थोडा आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान या जन्मामध्येच बनायचे आहे. ते तर आठवणीनेच बनाल. इतर सर्व देहाचे धर्म सोडून मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. शरीरावर भरवसा नाही आहे. शिकता शिकता मरतात. तर बाबांचे काम आहे समजावून सांगणे. त्या शिक्षणामध्ये काय कमाई आहे आणि या शिक्षणामध्ये काय कमाई आहे ते तर तुम्हीच जाणता. शिवबाबांचा भंडारा सदैव भरपूर आहे. इतकी सर्व मुले पालना घेत राहतात. काळजी करण्याची गरजच नाही. उपाशी पोटी मरू शकत नाही. लौकिक पिता देखील बघतात. जेव्हा मुलांना जेवण मिळत नाही तर स्वतः देखील खात नाहीत. मुलांचे दुःख पिता सहन करू शकत नाहीत. अगोदर मुले, नंतर पिता. माता सर्वात शेवटी खाते. शिळे पाके वाचते ते खाते. आपली भंडारी देखील अशीच आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, भावाभावाची दृष्टी पक्की करायची आहे. मी आत्मा, आत्मा भावासोबत बोलतो. हा अभ्यास करून क्रिमिनल दृष्टीला परिवर्तन करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबा जो ज्ञानाचा खजिना देतात तो आठवणीमध्ये बसून बुद्धिरूपी झोळीद्वारे खजिना भरून घ्यायचा आहे. गप्प बसून अविनाशी कमाई जमा करायची आहे. आजचे वरदान आहे, आत्मिक स्मित हास्याद्वारे चेहऱ्यावर प्रसन्नतेची झलक दाखविणारे विशेष आत्मा भव. आत्मिक स्मित हास्याद्वारे चेहऱ्यावर प्रसन्नतेची झलक दाखविणारे विशेष आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे प्रसन्नता. प्रसन्नता अर्थात आत्मिक स्मित हास्य. जोर जोराने हसणे नाही, परंतु स्मित करणे. भले कोणी शिवी देखील देत आहेत तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची लहर येऊ नये. नेहमी प्रसन्नचित्त असा विचार करू नका की तो 1 तास बोलला, मी तर फक्त 1 सेकंद बोललो. 1 सेकंद जरी बोललात किंवा विचार केलात, चेहऱ्यावर अप्रसन्नता आली तरीही नापास व्हाल. 1 तास सहन केले आणि मग फुग्यातून गॅस निघून गेला. श्रेष्ठ जीवनाचे लक्ष असणारे विशेष आत्मे असे गॅसचे फुगे बनत नाहीत. स्लोगन आहे,
शीतल काया असणारे योगी स्वतः शीतल बनून इतरांना शीतल दृष्टीने निहाल अर्थात आनंदित करतात. शीतल काया असणारे योगी स्वतःला शीतल बनून इतरांना शीतल दृष्टीने निहाल अर्थात आनंदित करतात. अव्यक्ती सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे सायन्सवाले वाळूमध्ये देखील धान्य पिकवतात, तसे तुम्ही सायलेन्सद्वारे धरणीचे परिवर्तन करा. यासाठी शुभभावना संपन्न बना. ब्रह्मा बाबांना फॉलो करा. सायलेन्सच्या शक्तीद्वारे कोणत्याही आत्म्याच्या वृत्ती दृष्टीचे परिवर्तन करा. ज्याप्रमाणे क्रोध अज्ञानाची शक्ती आहे, तसे ज्ञानाची शक्ती शांती आहे, सहनशक्ती आहे. आता या गुणांना आपला संस्कार बनवा, तर डबल लाईट फरिश्ता सहजच बनाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.